विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इलेक्ट्रिक मोटर। आपण सर्वांनी हे पाहिलेलं आहे। आजकाल या इलेक्ट्रिक मोटरचा वापर फार जास्त प्रमाणात होतो। सो स्टुडंट, लेट्स स्टडी विथ उषा परिहार। मी उषा परिहार आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत अबाउट इलेक्ट्रिक मोटर म्हणजे विद्युत चलित्र म्हणजे काय। ऊर्जेची विविध रूपं तुम्हाला माहीत आहे। पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, हे सगळे ऊर्जेचे वेगवेगळे रूप आहेत। तर ऊर्जेचं रूपांतर होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। म्हणजे आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम शिकलो आहोत। ऊर्जा निर्माणही होत नाही, ऊर्जा नष्टही होत नाही, फक्त तिचे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होते। तसंच इलेक्ट्रिक मोटर म्हणजे विद्युत चलित्र हे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करते। म्हणजेच विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र होय। आता आपल्या अवतीभोवती म्हणजे दैनंदिन वापरामध्ये विद्युत चलित्र एक वरदानच ठरलेलं आहे। म्हणजे काय तर त्याचा वापर पंख्यांमध्ये, रेफ्रिजरेटर असतील म्हणजे फ्रीजमध्ये, आणि मिक्सर, कूलर, नंतर वॉशिंग मशीन, धुलाई यंत्र ज्याला म्हणतो, नंतर कम्प्युटर, संगणक आणि विविध प्रकारचे पंप यामध्ये केलेला दिसतो। आता विद्युत चलित्र वापरल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो हे आपण आता पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक मोटर, विद्युत चलित्र, यानंतर आपण शिकणार आहोत जनरेटर म्हणजे विद्युत जनित्र। तर इथे सुद्धा यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं काम हे विद्युत जनित्र करत असतं। आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी विद्युतधारा ही साठवून ठेवली जाते आणि जेव्हा रेग्युलर ट्रान्सफॉर्मरमधली इलेक्ट्रिसिटी जाते किंवा लाईट जाते असं आपण म्हणतो, तेव्हा या विद्युत जनित्राचा वापर, जनरेटरचा वापर केलेला असतो। कारण ऐनवेळी विद्युत प्रवाह बंद पडल्यानंतर अशा प्रकारचं जनरेटर किंवा विद्युत जनित्र जर आपण उपलब्ध करून ठेवलं, तेव्हा आपण सुरू असलेला कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कुठलंही मशीन असेल ते बंद पडणार नाही। आणि म्हणून ऐनवेळी विद्युत वापरता यावी यासाठी हे विद्युत जनित्रामध्ये सुद्धा यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलेलं असतं। ही त्याची टेक्निकली ही रचना या ठिकाणी दिलेली आहे। इथे सुद्धा चुंबकीय क्षेत्र आहे आणि ह्या सगळ्या रचनेमध्ये, सर्किटमध्ये अशा प्रकारचं जोडणी या ठिकाणी केलेली आहे। तर ही जोडणी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, फक्त एक सांगणार आहे की जनरेटरमध्ये ऐनवेळी विद्युतधारा गेल्यानंतर किंवा विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर जनरेटरचा म्हणजे विद्युत जनित्राचा वापर करून यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करता येते आणि त्यालाच म्हटलं आहे विद्युत जनित्र।